काँग्रेस पक्षाला विधानसभेत हवे तसे यश मिळाले नाही। त्यामुळे आता काँग्रेस महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारीत आहे, अशा चर्चा सर्वत्र चालू आहेत। अशात महाराष्ट्रात काँग्रेसकडून एकही प्रातिनिधिक चेहरा नसल्याची स्थिती दिसत आहे। आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया की महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व करायला कोणी पुढे का येत नाहीये। नमस्कार, मी स्वामिनी, तुम्ही पाहत आहात माइक टेस्टिंग मराठी। महाराष्ट्रात आतापर्यंत सर्वात अधिक मुख्यमंत्री हे काँग्रेस पक्षाचेच आहेत। इतिहासात पाहिलं तर काँग्रेसचे 13 मुख्यमंत्री महाराष्ट्रात सत्तेत येऊन गेले। 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले। त्यानंतर आतापर्यंत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मुख्यमंत्री पद मिळवता आलेले नाही। 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 13 जागा तर देशभरातल्या 543 जागांपैकी 99 जागा मिळवण्यात काँग्रेसला यश मिळालं होतं। मात्र या लोकसभा निवडणुकी दरम्यान राज्यभरात चर्चेत असलेल्या सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष होतं। कारण सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांना पक्षाकडून उमेदवारीसाठी डावलण्यात आलं होतं। त्याऐवजी जिल्ह्यात ताकद नसतानाही महाविकास आघाडीकडून उद्धव सेनेची उमेदवारी पैलवान चंद्रहार पाटील यांना देण्यात आली। विशाल पाटील यांची उमेदवारी डावलण्यामागे सांगलीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या काही नेत्यांचे तडजोडीचे राजकारण झाले असं म्हणण्यात येत होतं। असे असतानाही विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाने बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली व त्यात ते जिंकले। या घटनेवरून लक्षात येते की लोकसभेत विजय दिसत असला तरी काँग्रेसमध्ये नेत्यांची अंतर्गत नाराजी व गटबाजी होती। त्यासोबतच लोकसभेत अनपेक्षित यश मिळाले व पुढे विधानसभेतही असेच राहील या भ्रमात काँग्रेस पक्ष अडकून राहिला। त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत 288 जागांमधून फक्त 16 जागा काँग्रेसला मिळवता आल्या। यामुळे त्यांना मोठं अपयश स्वीकारावं लागलं। या दरम्यानही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पाहायला मिळाले। याचे उदाहरण म्हणजे कोल्हापूरमधून खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या सून मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी दिली, पण त्यांना तिथून माघार घ्यावी लागली। याचे कारण म्हणजे काँग्रेसनं कोल्हापूरमधून आधी राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली होती, पण नंतरच्या यादीत लाटकरांची उमेदवारी रद्द करून ती मधुरिमा राजे छत्रपती यांना देण्यात आली। मात्र लाटकरांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपला अर्ज मागे घेतलाच नाही। या प्रसंगामुळे काँग्रेसमध्ये खळबळ माजली होती व यामुळे पुन्हा काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी व नेत्यांमधील नाराजी सर्वांसमोर आली। त्यात सध्याची परिस्थिती पाहता सर्वसाधारणपणे काँग्रेसच्या नेत्यांचा प्रभाव हा त्यांच्या जिल्ह्यापुरताच असल्याचं दिसून येतं। राज्यव्यापी प्रभाव असलेला चेहरा सध्या काँग्रेसकडे नाही। एकंदरीतच पक्षाच्या या मोठ्या पराभवाला पक्षातील अंतर्गत गटबाजी हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जाते। या कारणांमुळे पक्षात लवकरच अंतर्गत बदल केले जाण्याची दाट शक्यता गेल्या अनेक दिवसांपासून वर्तवली जात आहे। म्हणून विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी जबाबदार म्हणून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह प्रभारी रमेश चेन्नीतला यांच्या बदल्याची जोरदार चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। या बदलानंतरही काँग्रेसचे नेतृत्व करायला कोणता चेहरा असेल हे येणाऱ्या काळातच कळेल। अशाच महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राइब करा।